पीडितेनं अन्यायाविरोधात वाचा फोडल्यानं वासनांद अशोक खरातचा पर्दाफाश। गुंगीचं औषध पाजत खरातकडनं अनेक महिलांवरती अत्याचार, पतीच्या मृत्यूची भीती दाखवत लैंगिक शोषण। खरातसोबतच्या फोटोंमुळे रुपाली चाकणकर अडचणीत, थोड्याच वेळात सुनेत्रा पवारांची भेट घेणार। विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर चाकणकरांची लवकरच पत्रकार परिषद। इराण विरुद्ध अमेरिका युद्धाची भारताला मोठी झळ, युद्धात 6 भारतीयांचा बळी तर 3 लाख भारतीय मायदेशी परतले। 21 दिवसांनंतरही इराण इस्रायलकडनं क्षेपणास्त्रांचा मारा सुरूच। सातारा जिल्हा परिषदेत नाट्यमय घडामोडींनंतर मित्रांना शह देत भाजपची बाजी, संख्याबळ असूनही शिवसेना राष्ट्रवादी चितपट। इतिहासात पहिल्यांदाच झेडपीवर भाजपचा झेंडा। महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना अवकाळीचा फटका, मराठवाड्यात अवकाळीचे 2 बळी, पंचनामे करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे सरकारचे आदेश। सलग दुसऱ्या दिवशी अनिल अंबानींची सीबीआयकडनं 7 तास चौकशी, एसबीआय कर्ज प्रकरणी अनिल अंबानींचा पाय खोला। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महाराष्ट्राला चक्रावून टाकणारी आणि बाबाबुवांच्या भोंदू बाबांच्या नादी लागून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांची डोळे उघडवणारी। नाशिकच्या अशोक खरातचं बिंग फुटलं आणि हे बिंग फुटण्यामागे सगळ्यात मोठा सहभाग होता किंवा सगळ्यात मोठा धाडस दाखवलं ते एका पीडित महिलेनं। सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही या महिलेचं नाव घेऊ शकत नाहीये म्हणून आम्ही तिला शक्ती असं नाव दिलेलं आहे। या शक्तीनं जे धाडस दाखवलं त्याचमुळे अशोक खरातचे हे सगळे काळे कारनामे जगासमोर आलेले आहेत आणि महाराष्ट्र सुद्धा चक्रावून गेलेला आहे। शक्तीनं वाचा फोडल्यामुळे हे काळे कारनामे उजेडात आलेत आणि आता अशोक खरातच्या आरोपांचा एक प्रकारे पाढा वाचला जातोय। या शक्तीनं हिंमत दाखवली आणि अनेक महिलांचं होणारं शोषण आणि बदनामी सुद्धा यामुळे टळलेली आहे। शक्तीनं नोंदवलेल्या तक्रारीत अनेक धक्कादायक पण तितक्याच लाजिरवाण्या गोष्टी समोर आल्यात। आपण कृष्णाचा अवतार असल्याचं सांगत हा हैवान महिलांचं लैंगिक शोषण करायचा, त्यांना धमक्या द्यायचा। महिला जेव्हा त्याच्या केबिनमध्ये जायच्या तेव्हा महिलांना पेढा आणि कडवट खारट चवीचं पाणी प्यायला देत त्यांना संमोहित केलं जायचं। शक्तीनं आपल्या FIR मध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख केलाय त्यामध्ये या पेढ्याचा आणि या पाण्याचा सुद्धा उल्लेख आहे। हे पाणी प्यायल्यानंतर आपल्याला गरगरायचं आणि आपला तोल आपण सांभाळू शकायचो नाही, डोळ्यासमोर अंधारी यायची असं त्याने नमूद केलंय। त्यामुळे पाण्याच्या माध्यमातून गुंगीचं औषध अशोक खरात देत होता हे स्पष्ट होत आहे। त्यामुळे अन्याय झालेल्या महिलांनी आता पुढे येऊन खरातच्या विरोधात तक्रार करावी असं आवाहन एबीपी माझा सुद्धा करतंय। आणि या पीडितेनं अशोक खरातच्या विरोधात पोलीस स्थानकात जी तक्रार दिली आहे त्या तक्रारीमध्ये नेमकं काय आहे आपण पाहूया। मला दैवी शक्ती प्राप्त असून तुझ्या आयुष्यातले सर्व अडथळे दूर करतो असं खरातनं मला सांगितलं। श्रीमंत घराण्यात लग्न होईल, चांगलं करिअर घडेल असं त्यानं सांगितलं। खरातनं मला काळ्या रंगाचा खडा गळ्यात घालण्यासाठी दिला। खडा काढून टाकल्यास ठरलेलं लग्न मोडेल अशी भीती घातली। साखरपुडा ठरल्यानंतर मी खरातनं दिलेला खडा काढून टाकला। आठवडाभरानंतर सासरच्या लोकांनी लग्न मोडल्याचं सांगितलं। नंतर खरातनं मंत्र म्हणून दुसरा खडा दिला आणि 50,000 रुपये घेतले। लग्न ठरल्यानंतर खरातनं फोन करून ऑफिसमध्ये बोलावलं। सोबत कुणी नसल्यानं मी एकटीच गेले। मला प्रसाद म्हणून पेढा आणि एका भांड्यात पाणी दिलं। पाणी प्यायल्यानंतर मला मळमळायला लागलं। पाण्याचा ग्लास डोक्यावर घेऊन गायत्री मंत्र म्हणायला सांगितलं। त्यानंतर लाईट बंद करून माझ्या पाठीमागे येऊन उभा राहिला। गेल्या जन्मातला मी तुझा कृष्ण आणि तू माझी राधा असल्याचं सांगितलं। पाठीमागून मिठी मारून माझ्याशी अश्लील चाळे सुरू केले। मी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण माझं डोकं जड वाटत होतं। विरोध केल्यास होणारा नवरा मरेल आणि लग्न होणार नाही असं खरातनं सांगितलं।
अखेर भीतीपोटी मी खरातचा प्रतिकार करू शकले नाही। लग्नानंतर आम्ही दोघे आशीर्वाद घ्यायला गेलो तेव्हाही खरातनं एकटीला केबिनमध्ये थांबवलं। पुन्हा पाणी प्यायला देऊन मला संमोहित करून माझ्यावर बलात्कार केला। याबद्दल कुणालाही सांगितल्यास पतीला जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर अनेकदा धमकी देऊन ऑफिसमध्ये बोलवून बलात्कार केला। 2022 ते डिसेंबर 2025 दरम्यान आशीर्वादाच्या नावाखाली अनेकदा बलात्कार केला। तर या पीडित मुलीनं जी तक्रार नोंदवली आहे ती तक्रार वाचल्यानंतर FIR वाचल्यानंतर खरात कशा पद्धतीनं शोषण करायचा त्याचे काळे कारनामे त्याची काळी कुंडली समोर येते। दरम्यान नाशिकच्या वासनांध अशोक खरातनं अनेक महिलांवरती अत्याचार केल्याचे धक्कादायक व्हिडिओ समोर आलेले आहेत। तब्बल 100 पेक्षा जास्त आणि घृणास्पद असे हे व्हिडिओ असल्याची माहिती मिळते। तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वात स्थापन केलेल्या SITच्या चौकशी दरम्यान हे व्हिडिओ हाती लागले। महिलांना खरात संमोहित करायचा आणि त्यांचं लैंगिक शोषण करायचा। दरम्यान खरातच्या घरात घेतलेल्या झाडाझडतीत 2 लॅपटॉप आणि 8 लाखांची रोकड सापडलेली असून पिस्तूल आणि जिवंत काडतुस सोबत मालमत्तांची काही कागदपत्र हाती लागल्याची माहिती आहे। तर भोंदूबाबा असलेला अशोक खरात आणि रुपाली चाकणकरांवरती विरोधकांकडनं सातत्यानं या प्रकरणावरती मोठे आरोप केले जातात। रुपाली चाकणकर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि त्या अशोक खरातला गुरुस्थानी मानायच्या। त्यामुळे रुपाली चाकणकरांनी नैतिकदृष्ट्या जबाबदारी मान्य करत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडनं लावून धरली जाते। वादात सापडलेल्या रुपाली चाकणकरांनी काही वेळापूर्वी पोलीस महासंचालक सदानंद दातेंची सुद्धा भेट घेतली आहे। तर चाकणकर लवकरच सुनेत्रा पवारांना भेटतील अशी माहिती मिळते। सोबतच एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रुपाली चाकणकर या संपूर्ण विषयाबद्दलची त्यांची भूमिका आणि त्यांची बाजू स्पष्ट करणार आहेत। चाकणकर यांच्या पक्षातीलच रुपाली पाटील आणि ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकरांच्या विरोधात आघाडी उघडत पत्रकार परिषदा घेतल्यात आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। तर रुपाली चाकणकर यांचं या प्रकरणामधलं कनेक्शन एक प्रकारे अधोरेखित करताना सुषमा अंधारेंनी मोठे आरोप रुपाली चाकणकरांवरती केलेत। रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या करायच्या असा आरोप करतानाच आणखी काय म्हटले सुषमा अंधारेंनी आपण पाहूया। एका पीडितेने सांगितलं की चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या आणि अक्षरशः आपली अनामिका कापणे। इथे एक मोठं बँडेज दिसतंय। चाकणकरांच्या अनामिकेला एक मोठा बँडेज आहे। मी याच्या अलीकडचा पण एक फोटो आहे 9 सप्टेंबरचा। 9 सप्टेंबरला त्या एका कार्यक्रमात बोलताना दिसतात। ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात। माझी पहिली मागणी असेल की चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे। पहिली। दुसरी मागणी काय आमची, चाकणकरांची ज्याला आपण कन्फ्रंटल एन्क्वायरी म्हणतो, समोरासमोर बसून ती कन्फ्रंटल एन्क्वायरी ती झाली पाहिजे। तिसरं, चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे। तर सुषमा अंधारेंनी तर आरोप केलेत रुपाली चाकणकर यांच्यावरती, पण चाकणकरांच्याच पक्षातल्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी त्याही पुढे जात या सगळ्या प्रकरणी रुपाली चाकणकरांना सहआरोपी करावं अशी मागणी केली आहे। आयोगाचं तर पदमुक्त केलंच पाहिजे आणि त्यांचा प्रदेश अध्यक्ष म्हणून जो काही पदभार आहे तोही काढून घेतला पाहिजे। या गुन्ह्यामध्ये त्यांना सहआरोपी केलं पाहिजे। ट्रस्टीतल्या प्रत्येक व्यक्तीला आरोपी केलं पाहिजे। मला वैयक्तिक रुपाली चाकणकरचे काही घेणं देणं नाही। त्यांनी कुणाच्यावर छत्री धरा, कुणाचे पाय धरा, कुणाला नतमस्तक करा, कुणाला घरात घ्या, परंतु राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरनी कायद्याच्या चौकटीत महाराष्ट्राच्या माता भगिनींच्या हितासाठी राज्य सरकारमध्ये त्या असल्यामुळे सरकारच्या प्रतिष्ठेसाठी, प्रतिमेसाठी, कर्तव्यासाठी त्यांनी मीडियासमोर येऊन बोलणं गरजेचं होतं।
त्या बोलल्या नाहीत. राज्य महिला आयोगाने तातडीने त्याच्या मुसक्या आवळणं गरजेचं होतं, तिथं हजर होऊन त्या पीडितीला आधार देणं गरजेचं होतं, परंतु त्याच याच्यामध्ये सहभागी होताना दिसलेल्या आहेत. त्या कशा तर त्या संस्थेवर सदस्य आहेत आणि त्याच्या पलीकडे वर्षापूर्वी जेव्हा तिथल्या लोकल खबरदार पुढारीनी त्या भोंदू बाबाचा भांडाफोड केला तेव्हा खुद्द दस्तूर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी स्वतःच्या लेटर हेडवर त्या पत्रकाराला धमकी दिली, तुम्ही खोटी माहिती देत आहात, तुमच्यावर कारवाई करील, आणि त्यांच्याकडनं जबरदस्तीचा माफीनामा घेतला. महिला आयोगाला कुणी अधिकार दिला होता? तर शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेला भोंदू बाबा अशोक खरात याच्या विरोधात संतापाची लाट उसळलेली असताना रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडनं होतीये आणि त्यांच्या अडचणीमध्ये वाढ करणारा एक व्हिडिओ सुद्धा सुषमा अंधारे यांनी समोर आणलेला आहे. या व्हिडिओनंतर रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्याचं बोललं जात आहे. अंजली दमानी यांनी खरं तर एक व्हिडिओ शेअर केलाय. त्या व्हिडिओमध्ये रुपाली चाकणकर खरातची महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगासोबत तुलना करत असल्याचं पाहायला मिळतंय. आषाढी एकादशी नुकतीच झाली तर तुम्हाला आणि कल्पनाताईंना असं पाहून विठ्ठल रुक्मिणीची क्षणभर आठवण झाली. सगळ्यांना कदाचित पंढरीच्या विठुरायाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन करता आलं नसेल. ते दर्शन आज आम्हाला या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे. तर रुपाली चाकणकरांच्या भाषणाचा, अशोक खरात तिथे उपस्थित असताना केलेल्या भाषणाचा व्हिडिओ अंजली दमानी यांनी तर दाखवला. सोबतच त्यांनी जोरदार टीका कशी केलेली आहे रुपाली चाकणकरांबद्दल ती सुद्धा पाहूया. या बोलूच कशा शकल्या? पांडुरंग आमचं आराध्य दैवत आहे, गणपती आणि पांडुरंग. आणि अशी माणसं जी अगदी साडी घेऊन अगदी व्यवस्थितपणे वागायला जातात, लोकांच्या म्हणजे पाया पडतानाचे मी आधी व्हिडिओ बघितले, त्यांचे सगळे अक्षरशः विचित्र असे, म्हणजे कोणाला भरवताना, कोण भरवून घेताना, हे व्हिडिओसुद्धा बघून त्रास झाला, हे फोटो बघून त्रास झाला. तर रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी सध्या प्रकरणावरनं जोर धरू लागली आहे. पण रुपाली चाकणकरांचा राजीनामा हा राज्य सरकारच्या अंतर्गत येणारा विषय असून SITचा तपास पूर्ण होईस्तोवर वाट बघायला हवी अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिलेली आहे. राजीनामा द्यायला पाहिजे का अशी घटना घडल्यानंतर कशा पद्धतीने राजीनामा घेतला जातो? हा विषय राज्य सरकारचा आहे आणि मला असं वाटतं की राज्य सरकार कोणत्याही या संपूर्ण विषयावर आपला विचार करेल. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी जे या विषयावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे संबंधित व्यवस्थांना सूचना देणं आणि ते काम करतात हे बघणं हे आम्ही करतोच आहोत. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अमोल कोल्हे यांनी भोंदू खरातवरती टीका करताना रुपाली चाकणकर यांच्यावरती अप्रत्यक्षरित्या निशाणा सुद्धा साधलेला आहे. तर दुसरीकडे भोंदूगिरी करणारे सगळेच जण जेरबंद होतील असा दावा चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय. काठी आधाराची होती खरी, काठी आधाराची होती खरी, पण स्वार्थापायी मोडून पडली. न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या अहिल्याची पुन्हा एकदा शिळा झाली. सावित्रीची लेक जेव्हा भोंदू पावलांवर वाकली, सावित्रीची लेक जेव्हा भोंदू पावलांवर वाकली, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, साऱ्या अक्षरधनाची अक्षरशः होळी झाली. अक्षरशः होळी. एखादा आश्रम बांधतात, कोणी त्या ठिकाणी एखादा संमेलन होतं, त्या ठिकाणी लोक जात असतात. पण याच्या पडद्यामागे काय चालू आहे हे अनेक लोकांना माहिती नसतं. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने जो दोषी आहे त्यावर प्रचंड मोठी कारवाई, जे नियमात आहे साऱ्या कारवाया जे या ठिकाणी सरकार करत आहे, पोलीस करत आहे. मला वाटतं की यामध्ये सत्य समोर येईल आणि सत्यामधून असे भोंदूगिरी करणारे लोक हे या ठिकाणी जेरबंद होतील. आणि उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत रुपाली चाकणकरांचा राजीनामा जर सुनेत्रा पवारांनी घेतला नाही तर सुनेत्रा पवारांच्या घराबाहेर उपोषणासाठी बसू असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिलेला आहे. या
रुपालीताई चाकणकरांचा उद्या 10, 11, 12 वाजेपर्यंत सुनेत्राताईंनी राजीनामा घ्यावा, नाहीतर सुनेत्राताईंच्या घरासमोर आम्हाला उपोषणाला बसावं लागेल. अरे महाराष्ट्रानं जादूटोणाविरोधी, भोंदूगिरीविरोधी कायदा केला आहे. स्वर्गीय आराराबा पाटलांनी पुढाकार घेऊन कायदा बनवला आहे. हा कायदा पायदळी तुडवण्याचं काम मंत्रिमंडळामध्ये बसलेले जर अनेक नेते करत असतील, पक्ष करत असतील आणि महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसलेल्या जर रुपालीताई करत असतील तर ह्याच्याहून वाईट काय असू शकतं. तर या भोंदूबाबा अशोक खरातनं भोंदूगिरीच्या आपल्या जाळ्यामध्ये ओढत मोठी माया जमवत शिर्डीमध्ये कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याचं प्रकरण सुद्धा आता उजेडात आलेलं आहे. खरातची एकूण मालमत्ता ही 250 कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती मिळते. 50 कोटींपेक्षा जास्त बाजार मूल्य असलेली 4 एकरांची जमीन समोर आलेली असताना आता खरातच्या बायकोच्या नावे शिर्डीतल्या पानमळा परिसरात 30 गुंठे जागा घेतल्याचं पुढे येत आहे. 2017 साली घेतलेल्या जागेचं मूल्य त्यावेळी 1,70,00,000 होतं. आता ही जागा 4 ते 5 कोटींच्या घरात आहे. तर भोंदूबाबा अशोक खरातसह त्याच्या पत्नीच्या नावे अजून बरीच संपत्ती पुढे येण्याची शक्यता आहे. अशोक खरात एकीकडे महिलांवर शोषण करत असताना दुसरीकडे मोठी संपत्ती देखील जमवत होता. शिर्डी कनेक्शन देखील आता अशोक खरातचं समोर आलेलं आहे. काही दिवसांपूर्वीच 4 एकरचा भूखंड त्याने एका तारांकित हॉटेलच्या शेजारी आपल्या व पत्नीच्या नावावर घेतल्याचं दिसून आलं. मात्र आता त्याच्या पत्नीच्या नावाने शिर्डी शहरातच दुसऱ्या ठिकाणी जवळपास 30 गुंठ्यांचा हा मोठा प्लॉट त्याने आपल्या पत्नीच्या नावे विकत घेतल्याचं समोर आलेलं आहे. एकूणच जर पाहिलं तर एकीकडे महिलांचं शोषण आणि दुसरीकडे जे भक्तगण ज्यांना समजलं जातं उच्चभ्रू त्यांच्याकडून मोहमाया मिळवत त्याने मोठी संपत्ती गोळा केल्याचं दिसून येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात देखील त्याने अनेक ठिकाणी अशाच पद्धतीनं जागा विकत घेतल्याचा आता हळूहळू समोर येऊ लागलेला आहे. शिर्डीत देखील 4 एकरच्या प्लॉट नंतर आता हा 30 गुंठ्याचा प्लॉट एका उच्चभ्रू अशा जे वसाहत आहे या भागात शिर्डीच्या पानमाळा परिसरात त्या परिसरात त्याने हात घेतलेला आहे. 2017 साली याची खरेदी झाली होती आणि त्यावेळेस याची किंमत 1,17,00,000च्या आसपास होती. मात्र 2017 ते 2026चा विचार केला तर आज या भूखंडाची किंमत अंदाजे 4 ते 5 कोटीच्या घरात आहे. अशोक खरात विरोधात SIT स्थापन करून अजूनही अनेक काळे कारनामे त्याचे बाहेर येत असतानाच त्याची ठिकठिकाणी असलेली संपत्ती देखील आता समोर येते. त्यामुळं या सगळ्या विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून देवस्थानच्या माध्यमातून त्यांनी ज्या मोहमाया जमवली त्यातून जी संपत्ती त्यांनी घेतली त्या संपत्तीवर देखील आता आगामी काळात टाच येईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे. नितीन ओझा, ABP माझा, शिर्डी. सगळ्यात महत्त्वाची बातमी ही म्हणजे सातारा जिल्हा परिषदेतनं भाजपनं इथे इतिहास घडवलाय. कारण भाजपनं इतिहासात पहिल्यांदाच सातारा जिल्हा परिषदेमध्ये आपली सत्ता स्थापन केली आहे. खरं तर संख्याबळ कुणाकडे होतं? संख्याबळ होतं ते शिवसेनेकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे. पण या दोघांना सुद्धा मात देत आपल्या मित्रांना शह देत भाजपनं सत्तेचा सोपान गाठलेला आहे. इथे खरं तर कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालेलं नव्हतं. त्यामुळे अध्यक्षपदी उपाध्यक्षपदी विराजमान कोण होणार याची जास्त उत्सुकता होती आणि भाजपनं अगदी शेवटच्या क्षणी आपले अध्यक्ष विराजमान केले. त्यामुळे शंभूराजे देसाई, मकरंद पाटील, शशिकांत शिंदे यांना धक्का देत भाजपनं सातारा जिल्हा परिषद काबीज केली. 32 जागांवरती संख्याबळ दाखवत भाजपकडनं अध्यक्षपदी आमदार महेश शिंदेंच्या पत्नी प्रिया शिंदेंची निवड झाली आहे. तर राजू भोसलेंची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडनं सातत्यानं प्रयत्न सुरू होते आणि 35चं बहुमत असताना सुद्धा भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. थोडी संख्या इकडे तिकडे झाली की एका पद्धतीचा अहम निर्माण झालेला आणि त्यातून हे सगळं घडलं. वास्तविक पाहता बाबा अनेकदा त्यांच्याशी चर्चा केली, चर्चेतून पुढे जायचा प्रयत्नही केला, परंतु प्रत्येक वेळी चेष्टा करणं, प्रत्येक वेळी चेष्टेत घेणं अशा पद्धतीचा विषय होता. तुम्ही कालही बघितलं की सभापती निवडीच्या वेळी तालुक्यामध्ये झालेला विषय. मी आजही सांगतो की मी ठरवलं असतं तर मानचे सभापती माझाच असता, पण मी जन्मताचा कौल स्वीकारला होता. आम्हाला खेळवट जरा ठेवण्याचा प्रकार हा चालू होता असं आम्हाला एकंदर दिसत होतं. आणि शेवटी भाजपच्या विचाराचे तर काही लोक तिकडं जरी जाऊन उभी राहिली असली तरी ते त्यावेळेला उमेदवार इकडे मिळाल्या नाहीत म्हणून अनेक आज निवडून आलेले जिल्हा परिषद जे आहेत ते आमच्याकडेच उमेदवारी मागत होते.
आणि शेवटी लोकांचं मताचं आहे. आज देवेंद्रजींच्यावर असणारा सगळ्यांचाच विश्वास जो आहे तो या सगळ्याच आहे. ह्यात म्हणजे भाजपचा अध्यक्ष होणं आणि उपाध्यक्ष सुद्धा हे म्हणजे मला वाटतं प्रोसेसमध्ये होतंच. त्यात काय फार काय असं काय कुणी काय हे जाऊन केलंय किंवा असं नाही. तर जिल्हा परिषदेत, साताऱ्यातल्या जिल्हा परिषदेत आपली सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपनं आपल्या दोनही मित्रांना शह दिला, पण भाजपनं दिलेला हा शह दोन्ही मित्रांना आवडलेला नाहीये, खास करून शिवसेनेला. शंभूराज देसाई भाजपच्या खेळीमुळे नाराज असल्याचं कळतंय. बहुमताचा आकडा नव्हता, त्यामुळे भाजपकडनं राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य फोडण्याचा जोरदार प्रयत्न अखेरपर्यंत सुरू होता. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही सदस्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचा कथित प्लॅनही आखला गेलेला. या सगळ्या घडामोडींमध्ये शंभूराज देसाईंनी महत्त्वाची भूमिका बजावत पोलिसांच्या वॉचवरती असलेल्या सदस्यांना थेट आपल्या गाडीतनं सुरक्षितपणे सभागृहात पोहोचवलं, पण तरीही अपयश आल्यामुळे शंभूराज देसाईंनी नाराजी व्यक्त केली आहे. पोलीस प्रशासनाला हाताशी धरून आमचा पराभव केला आणि अध्यक्ष निवडीबाबत हायकोर्टात दाद मागू असा इशाराच शंभूराज देसाई यांच्या वतीनं दिला गेला आहे. आमच्या उपमुख्यमंत्र्यांकडे मी शिंदे साहेबांकडे मांडेल, आवाताई वहिनी साहेबांच्याकडे मांडतील आणि मग आम्ही तो मुख्यमंत्र्यांकडे मांडू. नंबर 1. आणि गुन्हा दाखल करायला मस्त आम्ही जाऊ. पोलिसांना कुठे गुन्हे दाखल करायची सवय लागली, त्यामुळे खरा गुन्हा दाखल करून पोलीस घेणार नाहीत. त्यामुळे आम्ही न्यायालयात दाद मागू. आम्ही न्यायालयाकडे वस्तुस्थिती मांडून न्यायालयाच्या आदेशानं मग पोलिसांना न्यायालयाचा आदेश डावलू शकत नाही. काय सांगता येत नाही. साताराची एसपी ते सुद्धा करतील. आज त्यांचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. त्यामुळे सातारची एसपीना केवळ वरनं फोन आला एक की त्यांना आबाळ 2 बोटं ठेकणं वाटतं. असं त्या तुषार जोशींच्या कामाची पद्धत आहे. आम्ही आमचा पराभव आज मानतच नाही. अरे हा तुम्ही प्रशासनाला आणि पोलिसांना हाताला धरून आमचा पराभव तुम्ही करण्याचा प्रयत्न केलाय. परंतु हा लोकशाहीनं जो कौल आम्हाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला दिला होता तो कौल तुम्ही पायदळी तोडवला आणि तुम्ही हुकुमशाही पद्धतीनं दांडग्याव्यानं प्रशासनाला हाताशी धरून तुम्ही चुकीच्या पद्धतीनं आज कारभार केलेला आहे. त्याचं प्रायश्चित्त भविष्यामध्ये तुम्हाला 100% मिळाल्याशिवाय राहणार नाही. रुपाली चाकणकरांवरती अशोक खरात प्रकरणी आरोप होऊ लागल्यानंतर आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केल्यानंतर रुपाली चाकणकरांनी काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे आणि तात्काळ राजीनामा द्या असं मुख्यमंत्र्यांनी रुपाली चाकणकरांना सांगितल्याची सूत्रांची माहिती. अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहेत. अभिषेक, या भेटीत नेमकं काय झालं? रुपाली चाकणकरांना काय सांगितलंय मुख्यमंत्र्यांनी? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभर बोलवून एकूणच सगळ्या प्रकरणासंदर्भात चर्चा केल्याची माहिती आहे. एकूण या संदर्भातच मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट देखील घेतली. तात्काळ राजीनामा देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडनं आदेश देण्यात आल्याचं देखील विश्वसनीय सूत्रांकडनं कळतं आहे. एकूणच जो सगळा प्रकार आपल्याला घडताना दिसत आहे, प्रामुख्यानं पाहायचं तर कुठेतरी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा हा प्रकार आहे. एकूणच अशोक खरात याच्या संदर्भातले जे व्हिडिओ समोर येताना दिसत आहेत, सोबतच रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात देखील अनेक आरोप होताना दिसत आहेत आणि या प्रकरणी कुठेतरी अडचणी ही सरकारला आपल्याला येताना दिसत आहेत आणि त्याच अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा देण्यासंदर्भात देखील आदेश हे रुपाली चाकणकर यांना दिलेले आहेत आणि एकूण आता रुपाली चाकणकर कशा पद्धतीनं पुढे जातात हे बघणं महत्वाचं असेल. मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये रुपाली चाकणकरांनी नेमकं काय म्हणणं मांडलं याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का? एकूणच रुपाली चाकणकर यांनी जेव्हा भेट घेतली तेव्हा असं कळतं आहे की एकूण जो नाशिकचा हा भोंदूगिरी प्रकरण आहे या संदर्भात त्यांनी आपलं म्हणणं हे मुख्यमंत्र्यांकडे मांडलेलं आहे. सदानंद दाते यांची त्यांनी भेट घेतलेली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्री यांची देखील भेट घेतली आणि या सगळ्या प्रकरणात आपला कुठेतरी संबंध नसल्याचं वारंवार ह्या रुपाली चाकणकर म्हणताना दिसत आहेत. मात्र एकूणच जर पाहिलं तर व्हिडिओ सगळे आपल्याला समोर येताना दिसत आहेत आणि याच प्रकरणी कुठेतरी रुपाली चाकणकर यांनी अंधश्रद्धेला कुठेतरी खत पाणी घातलं आहे असं देखील प्रकर्षानं दिसत आहे आणि त्यामुळेच तात्काळ राजीनामा देण्यासंदर्भात देखील मुख्यमंत्र्यांकडनं आदेश देण्यात आल्याचं कळत आहे. धन्यवाद अभिषेक या सगळ्या माहितीबद्दल. तर मुख्यमंत्र्यांनी रुपाली चाकणकरांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिलेले आहेत. अशोक खरातची काळी कृत्य, अशोक खरातची भोंदूगिरी
समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्यावरती चहूबाजूनी टीकेचा भडीमार झाला होता। त्याचं कारण एकच की रुपाली चाकणकर यांचे काही फोटो व्हिडिओ अशोक खरातची पूजा करतानाचे त्यांच्यासोबत असतानाचे समोर आलेले होते आणि त्याच मुद्द्यावरनं नैतिकतेच्या आधारावरती रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरलेली होती। या सगळ्या अडचणी वाढल्यानंतर रुपाली चाकणकरांनी आज पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची सुद्धा भेट घेतली। लगोलग त्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटला, जिथे मुख्यमंत्र्यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलंय की पदाचा तात्काळ राजीनामा सादर करावा। अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या सध्या आपल्या सोबत आहेत। अंजली ताई, नुकतीच मोठी बातमी हाती आली आहे, ती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी रुपाली चाकणकरांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिलेत। आपली पहिली प्रतिक्रिया? हा, मला खरंच खूप बरं वाटलं ऐकून की मुख्यमंत्र्यांनी खरंच यावेळेस कारवाई मात्र केलेली आहे। आत्ताच्या घटनेला मला एवढंच वाटतंय की हा त्यातला आपला पहिला टप्पा। आता दुसरा टप्पा म्हणजे त्यांच्यावर देखील अशा व्यक्तीला वाचवण्याचा गुन्हा जो आहे, कारण माझ्याकडे जी माहिती येते असंख्य स्त्रियांनी महिला आयोगाला पत्र लिहिली होती, पोलिसांमध्ये त्यांनी तक्रार केली होती आणि प्रत्येक ठिकाणी रुपाली चाकणकरांनी खरातांची बाजू घेऊन त्यांना पदोपदी वाचवलं होतं। त्या सगळ्या प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे। एवढंच नाही तर विकास दिवटे नावाचा जो माणूस आहे ज्यांनी आत्महत्या केली त्याची केस सुद्धा रिओपन झाली पाहिजे, कारण याच्यातनं असंख्य पुरावे मिळतील की पदोपदी रुपाली चाकणकरांनी त्यांची पाठराखण केली आणि महिलांवर झालेल्या अत्याचारांमध्ये महिलांची साथ न देता खरं त्यांची साथ दिली होती। तर आज मला खरंच बरं वाटतंय की मुख्यमंत्र्यांनी पहिलं पाऊल उचललं, पण दुसरं पाऊल म्हणजे त्यांच्यावर FIR करून त्यांची पूर्ण चौकशी करणं गरजेचं आहे। हो, अगदी बरोबर आहे, संपूर्ण चौकशी व्हायला हवी। तुम्ही म्हणताय की हा पहिला टप्पा आहे, चाकणकरांना राजीनामा द्यायला सांगितल्याचं निश्चितपणे कळतं आहे, पण तुमची पुढची लढाई या प्रकरणातली कशी सुरू असेल? आताच्या घटनेला जितका माझ्याकडे माहिती येते की मी आज सकाळी पत्रकार परिषदेत पण केली, उद्या काही लोक तिथून भेटायला येणार आहेत, सोमवारी देखील भेटायला येणार आहेत। ते या सगळ्या ही जी माहिती आहे ती पदोपदी लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्याच्यावर शहनिशा होईपर्यंत लढा देणं हे मात्र आपण नक्कीच करणार आहे असं मी ठरवलंय। जी, आपले आभार आपल्या प्रतिक्रियेबद्दल। तर रुपाली चाकणकरांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि या भेटी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी रुपाली चाकणकरांना त्यांच्या पदाचा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तात्काळ राजीनामा द्या असे आदेश दिल्याची माहिती मिळते। एक प्रकारे मंत्रिपदाचा दर्जा आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या पदाला आणि त्याचमुळे या घटनेचं गांभीर्य जरा जास्तच वाढलं। अशोक खरात नामक एक व्यक्ती आहे, या अशोक खरातच्या विरोधात एका पीडितेनं तक्रार नोंदवली की या अशोक खरातनं गुंगीचं औषध देऊन तिच्यावरती अन्याय केला, अत्याचार केला, तिचं लैंगिक शोषण केलं आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटली। या अशोक खरातची पाद्यपूजा करताना 1-2 समारंभामध्ये रुपाली चाकणकरांचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आणि त्यामुळे रुपाली चाकणकरांचं नाव सुद्धा या प्रकरणाशी विरोधकांनी जोडलेलं होतं। विरोधकांनी पत्रकार परिषदा घेऊन त्या रुपाली ठोंबरे असतील, सुषमा अंधारे असतील, अंजली दमानिया असतील यांनी पत्रकार परिषदा घेऊन रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलेली होती। आज अंजली दमानियांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रुपाली चाकणकरांचा एक व्हिडिओ, बोलतानाचा एक व्हिडिओ समोर आलेला होता, ज्यामध्ये अशोक खरात बाजूला बसलेला असताना त्या अशोक खरातची तुलना रुपाली चाकणकरांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगासोबत, विठ्ठलासोबत केलेली होती। हा व्हिडिओ अंजली दमानियांनी पुढे आणला। तर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेतनं काही फोटो दाखवले आणि पीडितेनं असा आरोप केल्याचं म्हटलं की रुपाली चाकणकर या स्वतः सुद्धा तंत्रमंत्राची विद्या वापरत होत्या। हे सगळे आरोप विरोधकांनी केल्यानंतर राज्यातलं वातावरण हे अधिकच तापलं आणि या प्रकरणातल्या गांभीर्यामुळे रुपाली चाकणकरांच्या पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुद्धा जोर धरू लागली। रुपाली चाकणकरांनी सदानंद दाते, राज्याचे पोलीस महासंचालक यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना अर्थात देवेंद्र फडणवीसांना भेटल्या आणि या भेटी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी रुपाली चाकणकरांना तात्काळ त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळते। शिवसेनेच्या नेत्या सुषमाताई अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत। सुषमाताई, आत्ताच कळलेली बातमी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी रुपाली चाकणकरांना थेट राजीनाम्याचे आदेश दिलेत।
जर खरंच असे आदेश झाले असतील तर ही स्वागतार्ह बाब आहे. जी. पण याला जोडूनच एक खंत आहे की ही भूमिका राज्यातल्या महिला नेतृत्व म्हणून पहिल्या उपमुख्यमंत्री असणाऱ्या सुनेत्रा वहिनींकडून ही भूमिका घेणं जास्त अपेक्षित होतं. त्यामुळे मला सुनेत्रा वहिनींकडून माझी निराशा झाली आहे का असं मला वाटायला लागले. कारण संवेदनशील महिला नेतृत्व म्हणून जर त्यांनी भूमिका घेतली तर अनेक पीडित महिलांना एका अर्थाने बळ अजून जास्तीचं मिळेल आणि अजून महिला पुढे येतील. पण असो, जे झालं तेही चांगलं आहे, जे होईल ते चांगलंच होईल असं आम्हाला वाटतंय. आता पुढचा टप्पा असेल की रुपाली चाकणकरांना मी सकाळी माझ्या पत्रकार परिषदेत मांडले की त्यांना प्रथम दर्शनी गुन्ह्यामध्ये सहभाग जो दिसत आहे त्यानुसार त्यांना सह आरोपी केलं जावं, त्यांची अटक झाली पाहिजे, त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले गेले पाहिजेत आणि त्यांच्या बेनामी संपत्तीचा हिशोब सुद्धा मांडला गेला पाहिजे. या प्रकरणाची व्याप्ती नेमकी किती आहे त्याचा थोडासा अंदाज आलाय, पण कदाचित अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येणं अशोक खरात प्रकरणातल्या शिल्लक सुद्धा आहेत. रुपाली चाकणकरांचा राजीनामा होण्याची तर दाट शक्यता आहे, पण आपली लढाई या प्रकरणातली पुढची कशी सुरू असेल? मला असं वाटतं ताई की हिमनगाचं फक्त वरचं टोक आपल्याला दिसत आहे. अजून 1.0 भाग तसाच आहे. रुपाली चाकणकरांचे आणि कॅप्टन खरातांचे जेव्हा कॉल रेकॉर्ड तपासले जातील तेव्हा कदाचित अजून बडे मासे रडारवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते कॉल रेकॉर्ड तपासणं जास्त गरजेचं आहे आणि त्याचा पाठपुरावा करणं ही माझी जबाबदारी असेल. आणि तो पाठपुरावा मी सकाळी म्हटलं की पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातल्या लेकी बाळींची इब्रत वाचवायची असेल तर लढावंच लागेल. समोर अगदी कुणीही असेल, दोषी कुठल्याही पक्षातला असला तरी त्याला कुठल्याही पद्धतीने सूट मिळता कामा नये, कारण महाराष्ट्रातल्या महिलांना आपण सुरक्षित आहोत हा संदेश गेला पाहिजे. सुषमाताई, आपले आभार आपल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर भोंदू खरात प्रकरणावरनं महिला आयोगाचं अध्यक्षपद रुपाली चाकणकरांचं धोक्यात आलंय, कारण मुख्यमंत्र्यांनी त्यांना थेट राजीनाम्याचे आदेश दिलेत. मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. मुकुल, अगदी पहिल्या दिवसापासून जेव्हापासून हे प्रकरण बाहेर आलं तेव्हापासून तुम्ही फॉलो करताय हे सगळं प्रकरण. सगळ्यात महत्त्वाची घडामोड या क्षणी घडली आहे ती म्हणजे रुपाली चाकणकरांना राजीनामा देण्याचे आदेश दिले गेलेत मुख्यमंत्र्यांकडनं. अगदी बरोबर आहे. आजच्या दिवसभरातल्या 2 महत्त्वाच्या घडामोडी आहेत. पहिली तर म्हणजे जो नीरज जाधव होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि दुसरी सर्वात महत्त्वाची ती मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश देणं रुपाली चाकणकर यांना त्यांनी राजीनामा द्यावा. सुरुवातीपासूनच हा कयास लावला जात होता. कुठे ना कुठे रुपाली चाकणकर यांचं पद हे धोक्यात आहे, कारण ह्या मंदिराच्या विश्वस्त पदावर त्या आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने त्या या विश्वस्त पदावर होत्या. जो अशोक खरात आहे त्याच्याबरोबरच्या अनेक कार्यक्रमांमध्ये रुपाली चाकणकर यांचा सहभाग होता. त्याचबरोबर त्यांचे पूजा करतानाचे, पाय धुतानाचे, औक्षण करतानाचे असे अनेक फोटो व्हिडिओ देखील व्हायरल झालेले होते. त्यामुळे रुपाली चाकणकर यांना अशोक खरात याचे कारनामे माहीत नाहीत का, हा प्रामुख्याने सवाल उपस्थित होत होता. रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या बाजूने एक लंगडं समर्थन केलेलं होतं की सामाजिक कार्यामध्ये असताना आम्ही अशा ट्रस्टमध्ये सहभागी झालेलो होतो, पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मला फारशी माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु सुषमा अंधारे असतील किंवा इतर जे नेते होते त्यांनी त्यांचं हा दावा तो देखील खोडून काढलेला होता. त्यामुळे कुठे ना कुठे रुपाली चाकणकर ह्या टार्गेट होत गेल्या आणि अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांच्याच आदेशानुसार गृह विभाग काम करतो आणि एवढी मोठी कारवाई सुरू असताना रुपाली चाकणकर यांचं पद हे धोक्यात आलेलं आहे आणि कदाचित ते राजीनामा उद्यापर्यंत देखील होऊ शकतो. मुकुल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तर उद्यापर्यंत रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे. सगळ्यात मोठी घडामोड या प्रकरणातली ती म्हणजे रुपाली चाकणकरांना राजीनाम्याचे थेट मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. या प्रकरणाचं गांभीर्य मुख्यमंत्र्यांनी 2च महिन्यापूर्वी ओळखलेलं होतं आणि 2 महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी गुप्तपणे चौकशीचे आदेश दिले गेल्याची माहिती सुद्धा कालच समोर आली होती. रुपाली ठोंबरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सध्या आपल्यासोबत आहेत. रुपालीताई, खरं तर आपल्याच पक्षाच्या नेत्या, आपल्या सहकारी एक प्रकारे रुपालीताई चाकणकर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिलेत. तुम्ही सातत्याने ही मागणी केलेली या प्रकरणी.
एक लक्षात घ्या, 2 दिवसापासून भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये खूप मोठं सेक्स स्कॅन्डल चालू होतं आणि त्याच्यामध्ये सहभाग होता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा. आम्ही सातत्याने पुरावे दिले होते, परंतु आज आम्ही फक्त पहिली पायरी चढलेलो आहोत. मी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खरंच मनपूर्वक आभारी आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या माता भगिनीला सांगितलं की महायुती ही तुमच्या सोबत आहे. माझ्या सत्ताधारी पक्षातले जरी लोकप्रतिनिधींनी मंत्र्यांनी दुष्कृत्य केलं, गुन्हेगारी केली तर त्यांना थारा नाही. आणि म्हणून मी माननीय देवेंद्र फडणवीस यांचे संपूर्ण महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींकडनं मनपूर्वक आभारी आहे. परंतु आमची लढाई संपलेली नाहीये. हा आता तपास CBI-कडे देणं गरजेचं आहे. रुपाली चाकणकर यांना आरोपी करणं गरजेचं आहे आणि याचा छडांछडा विकृती लावून या विकृतीला ठेचण्याचं काम अशाच पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांनी कायद्याचा बडगा उगारून करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून माननीय देवेंद्र फडणवीस यांचं मी आभार मानते, कारण का महिलांमध्ये एक मेसेज गेला होता, महायुती सरकारमध्ये महिलांवर बलात्कार करा, छेड काढा, अत्याचार करा, आम्हाला कोणी वाली नाहीये, ही जी भावना झाली होती त्या भावनेला माननीय मुख्यमंत्री यांनी छेद दिलेला आहे. पण यापुढे या प्रकरणातली आपली लढाई, आपली फाईट कशी सुरू राहील? कारण आम्ही थोड्या वेळापूर्वी अंजली दमानियांशी सुद्धा बोललो, त्याचबरोबर सुषमाताई अंधारेंशी सुद्धा बोललो. त्यांनी सांगितलं की लढाई थांबली नाही, केवळ पहिलाच टप्पा आहे. तुम्हालाही तसंच वाटतंय का की लढाई अजून बरीच बाकी आहे? 100% लढाई तर आत्ताशी सुरू झालेली आहे. भोंदूबाबा पासून शेवटच्या धाग्या दोघ्यापर्यंत कोण भेटत होते, कोण महिलांना कशासाठी वापरत होते, कशा पद्धतीने फसवत होते, हे मी तुम्हाला सांगितलं ना. हे सेक्स रॅकेट कोण चालवत होतं, याला कुणाचं पाठबळ होतं, या कुणाच्या प्रॉपर्ट्या कुठे आहेत, कुणाची इन्व्हॉल्वमेंट आहेत, याचा सखोल तपास होणं गरजेचं आहे. म्हणूनच सांगितलं की राज्य महिला आयोगाचा राजीनामा ही पहिली पायरी आहे. दुसरी पायरी CBI-कडे तपास दिला पाहिजे. तपास अत्यंत कायदेशीर आणि पारदर्शकपणे होणं गरजेचं आहे आणि ही लढाई शेवटपर्यंत या नराधमांना जोपर्यंत शिक्षा होणार नाही ती थांबणार नाही. आणि याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर सगळ्याच पक्षातल्या सर्व NGO-तल्या ज्या महिला आहेत त्या पुढे आल्या, कारण का सगळ्यांना पुढे भवितव्याचा प्रश्न होता की आपण बरोबर एकजुटीनं तुम्ही आवाज उठवलात असं तुम्ही म्हणताय या प्रकरणाच्या विरोधात आणि त्याचंच कुठेतरी यश दिसत असल्याची तुमची प्रतिक्रिया आहे. आभार आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर रुपाली चाकणकरांना राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिलेले आहेत. नीलमताई गोऱ्हे सध्या आपल्यासोबत आहेत. नीलमताई, राजकीय दृष्ट्या आणि तुम्ही समाजकार्यामध्ये सुद्धा आतापर्यंत खूप ऍक्टिव्ह आहात, या दोन्ही दृष्टिकोनातून हा प्रश्न आहे, राजीनामा किती गरजेचा होता? जेव्हा आरोप झालेले होते, जेव्हा सातत्यानं विरोधकांनी काही पुरावे सादर केलेले होते, अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा आदेश देणं किती गरजेचं होतं या प्रकरणामध्ये? मुळामध्ये असं आहे की आता मी 24 वर्ष आमदार म्हणून काम करते आणि उपसभापती पण आहे. तर एक सातत्याने विधिमंडळातलं एक सुप्रशासनाची किंवा चांगल्या प्रशासनाची कार्यपद्धती म्हणून बऱ्याचशा वेळेला आम्हाला असा अनुभव येतो की ज्या माणसाच्या हातात दबाव आणायची शक्यता आहे किंवा ज्यांच्याकडे माहिती आहे तेच जर का पदावर असतील तर चौकशी व्यवस्थित होऊ शकत नाही. आणि हा इतका गंभीर आणि संवेदनशील प्रश्न आहे की त्याच्यामध्ये निपक्षपाती चौकशी होण्याचे संदर्भामध्ये आमच्या जे काही बातम्या येत आहेत त्यानुसार माननीय मुख्यमंत्र्यांनी आधीच या घटनेकडे लक्ष दिलेलं होतं आणि जे काय असेल तो तपास समोर यावा असे त्यांचे कठोर असे निर्देश होते. आणि आतापर्यंत माननीय फडणवीस साहेब असतील, माननीय शिंदे साहेब असतील, आमचा अनुभव आहे जवळजवळ 10-12 वर्षाचा की कुठल्याही केसमध्ये हयगय न होता ती चार्जशीट पर्यंत पोहोचत असते. आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर ज्यांना त्यांच्या पक्षाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी तसे निर्देश दिले असतील तर ते योग्यच आहेत असं मला वाटतं. आणि निपक्षपातीपणे चौकशी पुढे येऊन त्यातून सत्य येऊन त्या महिलांना न्याय मिळावा ही जरूर आपली अपेक्षा आहे. नीलमताई, आपले आभार आपल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांनी त्यांच्यावरती होत असलेल्या आरोपांच्या अनुषंगानं
राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे, तसे आदेश दिलेले आहेत. अकोल्यामधल्या वारंग गावात शिवरायांच्या पुतळ्यावरनं पोलिसांचा गावकऱ्यांचा वाद झाल्याचं समोर येत आहे. परवानगी नव्हती हा पुतळा बसवण्याची, त्यामुळे पुतळा हटवण्यासाठी पोलीस आले आणि मग गावकरी आणि पोलीस यांच्यात वाद झाला. गावकऱ्यांनी पुतळा हटवण्यास विरोध दर्शवला आणि या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर गावात सध्या पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. या वादानंतर गावकऱ्यांवरती पोलिसांकडनं सौम्य बळाचा वापर देखील करण्यात आला. दरम्यान या पुतळ्याला रितसर परवानगी मिळावी यासाठी उद्या गावात ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलंय आणि ग्रामसभेच्या परवानगीनंतर महसूल आणि पोलीस प्रशासनाची सुद्धा परवानगी घेतली जाईल आणि मग हा पुतळा स्थापित केला जाईल. आणि आरकॉम कर्ज प्रकरणी अनिल अंबानींची आजही सीबीआय चौकशी झाली आहे. काल झालेल्या 7 तासांच्या चौकशीनंतर आजही अनिल अंबानींची तब्बल 7 तास चौकशी पार पडली. दिल्लीतल्या सीबीआय कार्यालयामध्ये अनिल अंबानींची चौकशी झाली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.